आज आहे ना शनिवार आहे. आता चाललोय आम्ही हॉटेलमध्ये दुपारी जेवायला. काय पावसाचं काय दिसत नाही वातावरण. आता पडेल असं वाटत होतं, पण काय येत नाही पाऊस. गरम होतंय आणि चाललोय दुपारी जेवायला हॉटेलमध्ये. दाखवतो तुम्हाला कसं आमचं जेवण आहे वगैरे आज दुपारी हॉटेलमध्ये. कॉम्प्लेक्स मधून बाहेर निघालोय असं असं चालू तेजस करत आहे. हे फक्त फिरण्यासाठीच येतात बरोबर बाहेर मेकअप करून. आता चाललोय गेटच्या बाहेर. आता निघतोय आम्ही. सिग्नल लागलेला आहे. इथपर्यंतच स्वर्ग वाटतो. गेट पर्यंतच. गेटच्या बाहेर निघाला ना की तुम्हाला दाखवतो बघा कसं असं ट्रक वगैरे. हे कसे सिमेंटचे ट्रक असं सिटीमध्ये आहे ना ट्रॅफिक मधनच गाडी चालवावं लागते. त्यामुळे आहे ना फोर व्हीलर घेऊन जायला ना पुण्यामध्ये तर बिलकुल मजा नाही. ते स्कूटी घेऊन फिरतात त्यांच्यासाठीच योग्य आहे. हवा वगैरे थंड आहे इकडची, त्यामुळे स्कूटीवरच एक अनुभव चांगला आहे. फोर व्हीलर काढायची बोलली ना की स्कूटीवाले असे मध्ये येतात ना, जसं काय त्याला उडवाच तुम्ही असं. गाडीमध्ये बसले ना चौघे जण काम करत असते. एक बघा गाडी चालवतोय अशी, ते असं असं अशी गाडी चालवतोय. एक जण इकडे साड्यांचं काहीतरी करते, एक जण इकडे रीळ बनवते. ते ते बघ असे असे आहे ना आम्ही चौघे जण आहे ना सतत काम करत असतो. कुठे निघालो ना तरी गाडीत आमचं काम चालू असतं. हा एक आहे ना ब्रिज बांधलाय सिंहगड रोडला. 2.5 किलोमीटरचा आहे सिटीला जाण्यासाठी. राजाराम ब्रिज पर्यंत आहे. ह्या ब्रिजमुळे आहे ना थोडं खूप छान झालंय. म्हणजे थोडं म्हणजे काय खूपच छान झालेलं आहे. 2.5 किलोमीटरचा प्रवास बिना सिग्नलचा. म्हणजे खाली 7-8 सिग्नल लागतात ते सगळे मायनस मध्ये केलेले आहे. आणि हा असा सुखकर प्रवास होतोय 2.5 किलोमीटर, जो पुणा सिटीला आता चाललेलो आहे. हा 2.5 किलोमीटरचा प्रवास आहे ना इथे असा संपतो. आणि इथून पुढे आहे ना आपल्याला आता राजाराम ब्रिज लागेल. बघा या बिल्डिंग मध्ये ना सगळी सोन्याचीच दुकान आहे. सगळे ब्रँड सोन्याचे तुम्हाला मिळतील. गाडगीळ, कल्याणी, आष्टेकर. कल्याणी नाहीये. हा जगप्रसिद्ध राजाराम ब्रिज. तुम्ही पुण्यामध्ये जर असाल ना तर तुम्हाला माहितीच असेल हे राजाराम ब्रिज कसा आहे तो. ही मुठा नदी आहे. या मुठा नदीवरनं हे असे 4-5 ब्रिज गेलेले. मात्रे पूल, देशपांडे, त्यातला हा राजाराम ब्रिज. आत्ताच एक जण स्कूटीवाला आहे ना गाडीच्या समोर आला एकदम अचानक. चालू गाडीच्या समोरच आलाय. म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या आपणच फोर व्हीलरवाल्यानेच व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि ब्रेक ब्रेक दाबून एकदम पूर्ण लक्ष द्यायचं. त्या स्कूटीवाल्यांना ना जराही आहे ना अशी भीती नाही की पडेल, कुठे डोक्याला मार लागेल वगैरे. हे सर्रासपैकी चालतं आपल्या पुण्यामध्ये. बिचारे आहे ना अशी गाडी चालवतात ट्रिपल शीट वगैरे. हे बघा मागे पुढे काही कळत नाही यांना बिचाऱ्यांना. काय इथं माहितीये का ट्रान्सपोर्टची सुविधा नाही पुण्यामध्ये. त्यामुळे ना प्रत्येकाच्या घरात आहे ना 2-2, 3-3 गाड्या असतात. ना रिक्षावाला धड ना ती बस धड. जर आपल्याकडे स्वतःची गाडी असेल ना स्कूटी, तोच राजा माणूस पुण्यामध्ये. हा आहे ना प्रभात रोड आहे पुण्याचा सगळ्यात पॉश आहे. हा रोड आहे ना 6-7 रोड येतात इथं असे आहे ना एकमेकांना जॉईन होतात एकदम हेवी ट्रॅफिकचे. पण एकही सिग्नल नाहीये. एकदम सिस्टमॅटिक चालवतात. फक्त पुण्यामध्ये मला हाच रोड असा व्यवस्थित वाटला जो सेनापती बापट आहे. सेनापती बापट रोड आहे. आता वाजले दुपारचे 2, तरी गर्दी बघा किती आहे. बघा कशी ना रिटायरमेंट असं पुण्यामध्ये आहे ना हे करायचं. हा माणूस बघा कसा आनंद घेतोय गाडीचा. कंटाळा आला गाडीमध्ये. 15 किलोमीटर चालवायला 1 तास लागले. हे असं पर सेकंड गिअर मध्ये गाडी आपल्याला चालवावी लागते. आता हॉटेलमध्ये आपण रेस्टॉरंट मध्ये चाललोय. टेबल आपला रिझर्व केलेला आहे मस्त. असा टेबल सजवलेला आहे. वेलकम ड्रिंक आलेला आहे आपला सोलकडी आणि मॉकटेल.
मसाल्याची चव आहे ना एकदम भारी आहे. आणि आहे ना खेकडा आहे ना भरलेला आहे. असं आहे ना मला दाखवतो हे खेकडा. हे बघा, हे बघा. छान आहे टेस्ट. तो मसाला पण छान आहे. तो फिश पण फ्रेश आहे, गोवन मसाला. हम्म. एक मिनिट. हो, बघतो ना. हे बँकॉकच्या फ्लॅट मध्ये असं खाल्लं गेलं. छान होतं 10 पैकी 9. आणि आहे ना मच्छी एकदम फ्रेश येते. प्रॉन्स वगैरे पुण्यामध्ये असं शक्यतो मिळत नाही. गोव्याचा फुल आला आहे. हा हा. हे foreigner लोकं आहे ना, हा. असे fresh आहे ना, ते direct काय ऐकलं ना, आम्ही काय करतोय, आम्ही यांचं फिश प्लेटर सगळे टेबलला लावून दाखवतोय. काय ऍज पर साईज मध्ये एपीएस लिहिलेला आहे. आणि ऍज पर साईज मध्ये कसं असतं, ते साईज वरती रेट असतं. बरोबर. हा, कुठला साईज ते गेस्टला पाहिजे ते प्रमाणे आम्ही ते फिश कापून पण ते बनवून देतो. पुण्यामध्ये असं कुठे दिसलं नाही. बरं. इकडनं समुद्र 150 ते 200 किलोमीटर लांब आहे. हो हो हो. इथं दाखवणार कसे तुम्ही फ्रेश हा, हा. आम्ही एका मुंबईवरून आणतो आणि मुंबई समुद्र इथं जवळ नाही. हा, जवळ नाही. आणि आमच्या जो क्वालिटी ही क्वालिटी आणि क्वांटिटी त्याच्यामध्ये आम्ही काहीच कॉम्प्रोमाइज नाही करत.